विचारांनी बनलेल्या घरात आपण राहतो. आपला प्रत्येक विचार म्हणजे एक वीट असते ज्याची मदत आपण राहत असलेल्या घराच्या बांधणीसाठी होत असते. म्हणूनच जर आपल्याला आपलं जीवन आवडत नसेल तर आपण आपल्या विचारसरणीचा विचार करायला हवा. तुम्हाला तुमचं जीवन बदलायचंय तर तुम्ही तुमची विचारसरणी बदलायलाच हवी. बघा, जर मला माझं जीवन बदलायचंय तर मी माझी विचारसरणी बदलायलाच हवी. अयशस्वी विचारसरणी बाळगून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. दारिद्र्याचा विचार करून तुमची भरभराट होऊ शकत नाही. लोकांना तुम्ही आवडत नाही असाच विचार तुम्ही सतत केलात तर लोकांचा सद्भाव तुम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही. किती जण सतत असा विचार करतात की बहुतेक लोकांना मी आवडत नाही. खरं तर तुमच्याकडे तसा पुरावाही नसतो. सैतानच ते सांगत असतो त्यांना तू आवडत नाहीस, म्हणून तुम्ही म्हणतो त्यांना मी आवडत नाही. आणि मग तुम्ही अशा रीतीने वागायला लागता की ते वागणं त्यांना तुम्ही न आवडण्यास कारणीभूत ठरतं. बघा, लोकांसाठी आपण तिरस्करणीय आहोत असा आपण विचार केला तर आपण तिरस्करणीयपणानेच वागणार असतो. लोक आपल्याला नाकारतील असं आपल्याला वाटलं तर मी सांगते आपण अशी एखादी गोष्ट करतो जी आपल्याला नाकारण्यास त्यांना भाग पाडते. तुमच्या विचारसरणीच्या वर तुम्ही कधीच जाऊ शकणार नाही. नक्कीच तुमच्या जीवनाचाही उत्कर्ष होणार नाही जर तुमची विचारसरणी चुकीची असेल. आपण कुठले विचार करतो याचा आपण विचार करायलाच हवा. यानंतर जेव्हा कधी तुम्हाला खिन्न उदासीन वाटेल थांबून म्हणा, मी कोणता विचार करतोय? तुमच्या लक्षात येईल तुमचे विचारच उदासीन आहेत. एक गोष्ट जी तुम्हाला त्वरित खिन्न करते ती म्हणजे सतत स्वतःचाच विचार करणं. स्वार्थीपणामुळे कुठल्याही प्रकारचं सुख आपल्याला मिळत नसतं. तुम्हाला आनंदी व्हायचंय तर तुमचं चित्त स्वतःवरून दूर करा. मी जो मुद्दा सांगू पाहते तो इफिस्करास 4 मध्ये सिद्ध होतोय. वचन 22, तुमच्या पूर्वीच्या स्वभावाचं आवरण काढून टाका. तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुम्ही जर स्वतःला शिस्त लावू शकलात तर वचन 23 कडे पाहू नका. वचन 24 पहा, ती एक परीक्षाच ठरेल. पण संयम राखा. वचन 24 सांगता आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. तर वचन 22 सांगतंय जुन्या मनुष्याचा त्याग करा. वचन 24 सांगतं नवा मनुष्य धारण करा. वचन 22 सांगतं त्या वाईट गोष्टी करणं बंद करा ज्या तुम्ही पूर्वी करत होतात. आणि वचन 24 सांगतं तुम्ही नीतिमानाने प्रामाणिकपणाने वागा. आपण विचार करतो खरंच मला ते करायचं आहे, पण मग माझी समस्या तरी काय? जे मी करायला हवं ते मी करत नाही आणि जे मी करू नये तेच अखेरीस मी करते. बघा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बऱ्याचदा आपल्यापाशी एक सेतू हा असावाच लागतो ज्यावरून ओलांडून आपण पलीकडे जाऊ शकू अशी गोष्ट आपल्याकडे असायला हवी. एखादा मार्ग तिथे पोहोचण्यासाठी. त्यामुळे मला म्हणायचंय मी प्रात्यक्षिक दाखवणारी आहे. मी अत्यंत विफल होते जेव्हा लोक मला काय करावं ते सांगतात पण ते कसं करावं हे सांगत नाहीत. ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये निश्चितच एक प्रात्यक्षिक हे असतंच आणि अशी काही ठराविक तत्व असतात जी आपण मान्य केली पाहिजेत. काही ठराविक गोष्टी ज्या आपण केल्याच पाहिजेत जर आपल्याला आपण आहोत तिथून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर. आता तुम्ही पाहू शकता वचन 23, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. एक नवी मानसिक आणि आध्यात्मिक वृत्ती बाळगणं निरंतरपणे, अधनमधन नाही, एकदाच नाही तर सातत्याने, निरंतरपणे तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. जुन्या मनुष्याचा त्याग करा. तुमची विचारसरणी बदला. नवा मनुष्य धारण करा. चुकीच्या गोष्टी करणं बंद करा. तुमची विचारसरणी बदला म्हणजे तुम्ही योग्य ते करायला लागाल. बघा, आपली इच्छा असते की प्रतीक्षा करून आपण परिणाम पाहावेत आणि मगच आपण त्याच्याशी सहमत होतो. आता मी यावर विश्वास ठेवते कारण मी ते पाहिलंय. पण देवाच्या राज्यात आपल्याला ते दिसण्यापूर्वीच त्यावर विश्वास ठेवावा लागतो.
देव सांगतो की जुन्या मनुष्याचा त्याग करा. अजूनही मी जुन्या पद्धतीनेच वागते. मी नव्याने जन्मलेली आहे, तरी ही वर्चस्व देहस्वभावाचंच आहे. दररोज मी चांगलं वागू पाहते, पण शेवटी मी वाईटच वागते. मी जितका प्रयत्न करते तितकी अधिक वाईट वागते. चांगलं वागण्याविषयीची मी ही प्रवचनं ऐकते आणि मला चांगलं वागायचंही असतं, पण मी वाईटच वागते. मी इथे या बाजूला आहे, मला तिथे पोहोचायचंय, पण माझी समस्या काय ते मला कळत नाही. मी योग्यच वागते असं मला म्हणता यायला हवंय, तरीही तिथे कसं पोहोचावं हे मला कळत नाहीये. तुम्ही तिथे कसं पोहोचता सांगू? या बाजूला असताना कधी कधी तुम्ही चुकीचं वागत असतानाही तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता की तुम्ही येशू ख्रिस्तात देवाचं नीतिमत्व आहात आणि हे की तुम्ही तो पूर्वीचा जुना मनुष्य नाही आहात, तुम्ही एक नवी निर्मिती आहात. तुमच्यापाशी ख्रिस्ताचं मन आहे, तुमच्यापाशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वस्ती करू नये, तुम्ही बदलण्यास मदत करण्यासाठी, आणि तुम्हाला ते दिसण्यापूर्वीच तुम्ही विश्वास ठेवता की रोज तुमचं वैभवाकडून वैभवाकडे हळूहळू परिवर्तन होत आहे. एखाद्या व्यक्तीचा जेव्हा नव्याने जन्म होतो तेव्हा ती अक्षरशः गरोदरच असते. त्या सगळ्या गोष्टींनी जो देव असतो आणि त्या विश्वासूला देव करत असतो. येशूला बीज असं म्हटलं गेलंय. ते एक नावच आहे त्याचं, अगदी स्पष्टपणे म्हटलंय. त्याच्या अनेक नावांपैकी एक बीज. विस्तारित शास्त्रात योहानच्या पहिल्या अध्यायात अधिक चांगल्या रीतीने ते समजावलंय आणि ते सांगतं की परमेश्वराचं दैवी बीज म्हणजेच येशू होय. आपण नव्याने जन्मलो असताना येशूला आपल्या आत्म्यात रुजवण्यात आलं होतं. आपल्या ठाई राहण्यासाठी तो येत असतो. तो म्हणाला, तुमच्या ठाई मी माझं घर करीन. मी तुमचं घर होतो, तुम्ही माझं घर व्हा. मी तुम्हाला कधी फसवणार नाही, सोडून जाणार नाही. एक बीज या नात्याने तो रुजलेला असतो. सर्व काही पूर्णत्व झाल्याच्या अंतिम स्वरूपाच्या नात्याने नाही, तर तो आपल्याकडे येत असतो त्या सर्व गोष्टींचं एक बीज या नात्याने जो देव असतो. माझ्याप्रमाणे तुम्ही जाणता, एखादी स्त्री गरोदर राहिल्यानंतर ती सगळीकडे सांगते की मी गरोदर आहे. या बाळासाठी ती योजना आखते, बाळाचे कपडे, दुपटी, दुलई यांची ती खरेदी करते. लोक अभिनंदनाचा वर्षाव करत असतात, पण ती गरोदर असल्याचं तुम्हाला कळत देखील नसतं. पण मला तर वाटत नाही तू गरोदर आहेस. कित्येक स्त्रिया म्हणतात मी गरोदर आहे, पण तू तशी दिसत नाहीयेस. मी 4 महिन्यांची गरोदर आहे, पण नक्कीच तू तशी वाटत नाहीयेस. मी गरोदर आहे, तिला जाणवत असतो तो गरोदरपणा. तिच्या अंतरंगात घडत असणारे बदल तिला जाणवत असतात, पण दुसऱ्या कुणालाही अजूनही तशा खुणा दिसत नसतात. त्यामुळेच ते विश्वास ठेवत नसतात, कारण त्यांना ते दिसत नसतं, पण तिला ते ठाऊक असतं, कारण तिच्या अंतरंगातल्या घडामोडी तिला जाणवत असतात. तिच्या दृष्टीने विचार केला तर ती गरोदर असते, तिच्या बाळासाठी ती योजना आखत असतेच. मी जे काही सांगू पाहते ते कुणाला कळतंय का सांगा? तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर अपयशासाठीच्या योजना बनवणं तुम्ही बंद करायला हवं. तुमची भरभराटच होणार असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला गरज नाही असा विचार करायची की मी दारिद्र्यातच आता राहणार आहे. सतत लोकांना असं सांगू नका मला ते परवडणार नाही. तुम्हाला गरज नाही अशा गोष्टी बोलण्याची, मला कधीच काही मिळणार नाही. असाही विचार करू नका की तुमच्यापाशी काय नाहीये आणि इतरांकडे काय काय आहे आणि तुम्हाला कधीच कसं काहीही मिळत नसतं आणि विचार करत बसणं. आपणा काहींची सगळ्यात मुख्य समस्या म्हणजे आपण जरा अतिच विचार करतो. किती जणांचं अधिक बरं झालं असतं जर तुम्ही थोडासा कमी विचार केला असता आणि कितीतरी अधिक स्तुती केली असती. असं कसं? आपल्याला सगळ्याचे तर्क काढायचे असतात. स्वर्गात ना तुमच्यासाठी एक छोटंसं निवेदन आहे माझ्याकडे. बायबल सांगतं आपल्याला थोडंसंच ठाऊक असतं. अशा भरपूर गोष्टी असणार आहेत ज्या न जाणून घेण्यातच तुम्हाला समाधान मानावं लागेल. मी खूप गरीब असतानाच म्हणायला लागले होते की मी संपन्न आहे. माझ्याकडे इतके पैसे, त्याचं काय करावं हे मला कळत नाही. माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर मी कृपा करू शकते. मी उत्तम कपडे घालते, माझ्याकडे उत्तम कार आहे, मी एका छानशा घरात राहते, मी आशीर्वादित आहे. माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला माझ्यावर कृपा करायची. असा विचार करण्यासाठी पैसे पडत नाहीत. तुम्हाला तेवढीच शक्ती लागणार असते, किंबहुना अधिक शक्ती सकारात्मक बोलण्यापेक्षा काही नकारात्मक बोलण्यासाठी लागते. तुम्ही जर सकारात्मक गोष्टी बोललात, सकारात्मक विचार केले तर तुम्हाला अधिक चांगले जाणवणार. बरेच जण म्हणतील या आयुष्यभर मी चांगल्याचाच विचार केला, सगळ्या सकारात्मक गोष्टींचाच विचार केला, तरीही मला काहीच मिळालं नाही. तर कमीत कमी तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला एक चांगली वृत्ती प्राप्त होईल. किती जणांना हे वचन पाहून मी जे काही बोलते ते कळतंय? जुन्या माणसाचा एक नवा माणूस तुम्ही कसे होता
तर तुम्ही निरंतरपणे एक सांगू, आपण कधी कधी आळशी होतो. आपण कदाचित ते 1-2दा करूही, पण नेहमी हे असलं सेवाकार्य चालवण्यासाठी आम्हाला वादाचे विषय हाताळावे लागतातच. या पुलपीठापेक्षा कितीतरी गोष्टी महत्वाच्या आहेत. माणसांच्या समस्या. आमच्याकडची माणसं अद्भुत अशी आहेत, पण जेव्हा तुम्ही माणसाशी व्यवहार करत असता तेव्हा मला येणारं प्रत्येक पत्र पसंतीचंच असतं. असं वाटतं का तुम्हाला? मुळीच नाही. विश्वास ठेवा अगर नको अशीही माणसं आहेत ज्यांना मी आवडत नाही. आमेन. काही गोष्टींची दखल तुम्हाला घ्यावीच लागते. मी घरी गेल्यावर थकलेली असते, मला कशाचाही सामना करायचा नसतो. मला हवं असतं घरी जावं, मस्त आडवं पडावं आणि विश्रांती घ्यावी, खिडकीतून बाहेर पाहावं, नातवंडांशी खेळावं, छान मस्त बसून राहावं. वर्षांपूर्वी मी खूपच वैफल्यग्रस्त होते, थकले होते मी. मला वाटलं होतं घरी जाऊन थोडा मोकळा वेळ मिळेल, पण घरी गेल्यावर बरंच काही चाललं होतं आणि मला त्याची दखल घ्यावीच लागली. यालाच म्हणतात सामोरं जाणं. सामोरं जाण्याबाबत पर्वा न करणारे असे तुम्ही किती जण आहात? आपण कधी कधी काय करतो सांगू, ज्यांची आपण दखल घ्यायला हवी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचबरोबर आपलं जीवनही दुर्लक्षिलं जातं. सामोरं जाणं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला करावीच लागेल, तुमच्यासाठीच्या देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला कायम प्राप्त करून हवं असेल तर. तुम्ही समस्यांना धैर्याने तोंड द्या, देव तुम्हाला त्यासाठी सामर्थ्य देईल. खरं तर देव सांगतो, मी तुम्हाला शब्द देईन जेव्हा ते बोलण्याची तुम्हाला गरज असेल तेव्हाच. तर माझ्या नैराश्यात मी डेव्हला म्हटलं, प्रत्येक वेळी आपण दुर्लक्ष केलं तरीही एखाद्या गोष्टीची किती काळ आपल्याला दखल घ्यावी लागणार आहे? तो म्हणाला, आयुष्यभर. मला ते ऐकायचं नव्हतं, पण ते माझ्यात मुरलं. मी म्हटलं, खरंय, अगदी बरोबर आहे. कदाचित तुमच्या डोक्यात आज काहीतरी शिरेल. तुम्हाला निरंतरपणे तुमच्या मनाचं नवीकरण करावं लागणार आहे. तुमच्या मनाच्या विरोधात येणाऱ्या सैतानाच्या असत्य गोष्टींची तुम्हाला दखल घ्यावीच लागेल. जोवर तुम्ही एका शारीरिक देहात आत्म्यासहित आहात, तोवर सैतान हा तुमच्या विरोधात येणारच आहे. तुम्हाला कायम दखल घेऊन प्रतिकार करून मोहाच्या विरोधात उभं ठाकावं लागणार आहे. मोह जर असाच निघून गेला असता तर बरं झालं असतं, पण तसं घडत नसतं. येशू शिष्यांना असं म्हणाला नव्हता, मोह निघून जाण्यासाठी प्रार्थना करा. तो म्हणाला, तुम्ही मोहात न पडण्यासाठी प्रार्थना करा. मोह हा असतोच, आपण प्रार्थना करायला हवी, आपण त्यात पडणार नाही. आपण मोहापेक्षाही सामर्थ्यवान असतो. आपण खरं तर सैतानापेक्षाही अधिक हुशार असायलाच हवं. आपल्याकडे ख्रिस्ताचं मन असतं, त्याच्याकडे नसतं. आपल्याकडे देवाचं शहाणपण असतं, त्याच्याकडे नसतं. आपण निश्चय करून त्या माणसांसारखं वागायला सुरुवात करायला हवी जशी देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. मला काही माणसं भेटून सांगतात आणि पूर्ण अस्वस्थ होतात. ते मला काय सांगतात पहा, सैतान माझ्याशी खूप खोटं बोलतोय आणि मी अगदी अस्वस्थ झालोय. तो मला सांगतोय मी चांगला नाहीये, मला कधीच काही मिळणार नाही, मी माझी नोकरी गमावणार आहे, माझं वैवाहिक जीवनही मी गमावणार आहे. आणि मला असं वाटतं की अरे हो 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 थांबा. तुम्ही मला सांगताय की सैतान तुमच्याशी खोटं बोलतोय हे तुम्हाला माहितीये. आणि तरीही तुम्ही अस्वस्थ होताय. आज मला एखादा साक्षीदार मिळेल का मंडळी? कोण आपल्या मदतीला धावून येणारे कुणास ठाऊक. आपण जर जाणतोय की तो सैतानच सांगतोय, तो खोटारडा आहे, तरीही आपण एका खोटारड्यावर विश्वास ठेवतो. वाचव मला येशू. आज आपण आपल्या मनाची स्वच्छता करण्याविषयी बोलणार आहोत, किंवा घराची स्वच्छता. आपणच उभारलेल्या या घरातल्या काही खोल्या पुन्हा सुशोभित करायची वेळ आली आहे. तुम्ही जर आशीर्वादित असाल तर 2च खोल्यांची स्वच्छता करून पुन्हा सुशोभित कराव्या लागतील. कदाचित संपूर्ण घरच पाडून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.
या घाणेरड्या विचारसरणीपासून आपण सुटका करून घ्यावी. आपल्या अंतरंगात आपल्यापाशी वेगवेगळ्या खोल्या असतात जिथे आपण जणू जाऊन वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करत बसतो. अर्थातच माझं कसं होणारची खोली ही अगदी घराच्या केंद्रस्थानी असते. ती सगळ्यात मोठी खोली असते, सगळ्यात जास्त सुशोभित, आणि निश्चितच एक अशी खोली जिथे आपण आपला बहुतांश वेळ घालवतो. ती खोली आपण जरा नंतर स्वच्छ करणार आहोत. प्रथम आपण स्वच्छता करणार आहोत अक्षमाशीलतेच्या खोलीची, ज्या खोलीत आपण लोकांचा तिरस्कार करतो. या खोलीत आपण सूड घेतो. हीच ती खोली असते जिथे आपण वाईट वागतो, रागावलेले असतो. हीच ती खोली ज्यात आपण अशा वेळी जातो जेव्हा आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा असतो ज्या त्यांनी आपल्या बाबतीत केल्या आहेत. आता मला सांगा, हे चांगलं आहे का? विचार करण्याचा हा चांगला मार्ग आहे का? आपण त्या खोलीत जातो आणि फक्त विचार करतो की त्यांनी काय केलं होतं. आपण त्यावर विचार करतो, अविरत विचार करतो. मग तुम्ही तुमच्या मित्रांना सांगता आणि मग त्यावर बोलता होतं काय? आपण घरी त्याचा विचार करतो, सार्वजनिक ठिकाणी त्यावर बोलतो, विचार करतो, आणि मग त्यातून आपण कधीच मुक्त होत नाही. तुम्ही स्वतःला सतत त्याची आठवण करून देता. एखाद्या जखमेवरची खपली काढण्यासारखं आहे ते. तुम्ही चर्चमध्ये येऊन प्रार्थना करता, हे देवा मला बरं कर. हो पास्ट, हो मला माझ्या शत्रूंना क्षमा करायची. हो देवा मी क्षमा करण्याची निवड करते. वेदीपाशी येता, गुडघ्यावर बसता, अश्रू डाळता, आणि घरी जाता त्यावर विचार करता, त्यावर बोलता. आणि ज्या क्षणी देव ती जखम बरी करायला लागतो, जी एखाद्याच्या दुखावण्याने तुम्हाला झालेली असते, नुकतीच सुरुवात होत असते, खपली धरलेली असते, आणि त्याच क्षणी तुम्ही त्याचा विचार करता जे ती खपली काढण्यासारखंच असतं. पुन्हा तुम्ही रक्तबंबाळ व्हायला लागता. काही जण अजूनही रक्तबंबाळ होत आहेत जे 10 वर्षापूर्वी कोणीतरी त्यांच्या बाबतीत केलं होतं. ते तिथे मस्त मजेत वेळ घालवतायत आणि तुम्ही अस्वस्थ आहात. आणि मग आपण म्हणतो माझ्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. मला नक्की काय म्हणायचं ते कळतंय ना तुम्हाला? तुम्ही जाणता, मिस्र्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यात आलं होतं, पण त्यांना बंधनमुक्त करून देखील त्यांची सगळी परिस्थिती तशी झालीच नव्हती जी त्यांच्या मनात होती. त्यांना तांबडा समुद्र लाभला, अन्न खाण्याचा त्यांना कंटाळा आला होता, सगळीकडे पर्वतच पर्वत होते, तिथे शत्रू होते तिथे. त्यामुळे वेळोवेळी मिसर देशात परत जाण्याची त्यांची इच्छा होत राहिली, कारण ते म्हणायचे तिथे आम्ही गुलाम असूनही कमीत कमी आम्हाला मान्ना तरी मिळत होता. आम्हाला आठवत आहे ते कांदे, लसूण, फळभाजी जे आम्ही मिसरीतच खाल्ले. आम्हाला या अन्नाचा कंटाळा आलाय. रोज तेच, रोज तीच जुनी गोष्ट, तेच जुना. तुम्ही कधी देवाला असं म्हणताय मी अत्यंत कंटाळले त्या जुन्या दररोजच्या जुन्या गोंधळाला? कमीत कमी मी जेव्हा एक पापी होते, मला माझ्या पापांची काळजी वाटत नव्हती. पण आता मी एक ख्रिस्ती झाल्याने पाप करून मी शांत राहू शकत नाही. तुमच्या कधी लक्षात आलंय हे? मिसरीत गुलामगिरीतून बाहेर पडल्यावर आपण गोंधळात पडलोय, तरीही आपण वचनदत्त भूमीत पोहोचलो नाही, पण आपले आत्मे शुद्ध करून घेण्याच्या प्रयत्नात आपण रानात येऊन पडलो. तुम्हाला चांगलंही वागावंच वाटतं, वाईटही वागावंच वाटतं. तुम्हाला चांगलं व्हायचं असतं तरी तुम्ही चांगले होत नाही, तुम्हाला वाईट वागायचं नसतं तरी तुम्ही वाईटच होता, तुम्हाला रागवायचं नसतं तुम्ही रागवता. ते करण्यापूर्वी तुम्ही परवा केली नव्हती, पण आता तुम्हाला मनस्ताप होतोय. जिथे तुम्हाला पोहोचायचं तिथे कसं पोहोचायचं हे तुम्हाला ठाऊक नाहीये. त्याच त्या कंटाळवाण्या पर्वताभोवती फेऱ्या मारण्यात तुम्ही अडकलेले आहात. कधी कधी असा विचार करणं सोपं असतं की हे खूपच कठीण आहे. मी पुन्हा तिथे परत जाणार जिथनं आलो. मी परत जाणारच. कमीत कमी समजा मी जर अस्वस्थ झाले तर मी जाऊ शकते, किंवा जे काही असो. मी जर का कुणावर रागावले असते मी त्यांना निघून जायला सांगू शकते. पण आता नाही. आता तर मी माझ्या शत्रूंवर प्रेम करायला हवं. आता मी त्यांच्यावर कृपा करायला हवी, त्यांच्याशी दयेने वागायला हवं. हे बघ देवा, मला मुळीच जमणार नाही ते.
खूपच कठीण आहे ते, कठीण आहे, कठीण आहे ते. ही आणखीन एक गोष्ट असते जी आपण म्हणतो आणि विचार करतो, जी आपल्याला भरपूर अडचणीत टाकते. तुम्ही वेगळ्या रीतीने विचार करायला हवा. तुम्ही विचार करायला हवा, मी ते काहीही करू शकतो जे मी करणं गरजेचं आहे, कारण प्रत्यक्ष देवाचा आत्मा माझ्या ठायी वस्ती करतोय आणि जर देवाने मला ते करायला सांगितलंय तर मला ते जमणारच. या विषयावरचा एक संपूर्ण संदेशच मी काही दिवसांपूर्वी एकत्र मांडला होता. जे काही करणं मी गरजेचं आहे ते मी करू शकते. अपयशासाठी तुम्ही स्वतःला प्रवृत्त करता जेव्हा तुम्ही असा विचार करता ते खूप कठीण आहे देवा, ते कठीण आहे, ते खरंच खूप कठीण आहे देवा, मला जमणारच नाही, ते कठीण आहे देवा, ते शक्यच नाहीये. कधी कधी एखाद्या बाबतीत देव आपल्याला काही सांगू पाहतो आणि आपण म्हणतो नको देवा, ते सोडून वाटेल ते. देवा मी मुळीच तयार नाही त्यासाठी. खरं तर तुम्ही असता, नाहीतर देव तुमच्याशी बोललाच नसता. जे करण्यासाठी तुम्ही तयार नाही अशी एखादी गोष्ट करण्यास किंवा न करण्यास तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी देव तुमच्याकडे येणारच नाही. तुम्हाला तयार असल्याचे जाणवणारही नाही. तयार राहण्याची तुमची इच्छाही नसेल तरी देव सांगत असतो हीच वेळ आहे त्या शत्रूला जिंकण्याची. अनुवाद 7 मध्ये ते सांगतं तुझ्या शत्रूंना मी तुझ्या हवाली केल्यावर तू त्यांचा समूळ नाश करायलाच हवास. देवाने त्यांना तुमच्या हवाली करण्यापूर्वी तुम्हाला ते जमणार नाही. पण जेव्हा देव सांगतो आता हीच वेळ आहे तेव्हा तीच वेळ असते. आणि तो जर सांगतोय हीच वेळ आहे तर मग ते करण्यासाठी तुम्हाला तो क्षमताही देणारच. तुम्हाला जरी लायक वाटत नसेल तरी तुम्ही लक्षात घ्या जेव्हा क्षण येत असतो तेव्हा क्षमताही येतेच आणि यालाच म्हणतात विश्वास. एक सांगू, कित्येक वेळा असं होतं इथे वरती येऊन पुलपीठावर उभी राहीपर्यंत मी काय सांगणार आहे हे मला माहित नसतं. माझ्याकडे एक संदेश आहे, मी माझा संदेश घेऊन आले. तरीही चर्चासत्रही भरपूर महत्वाची असतात. इथे येण्यापूर्वी या सगळ्याची योजना आखण्याच्या प्रयत्नात मी कित्येक वर्ष घालवली. तो वेळेचा अपव्यय होता हे लक्षात आलं, कारण तसं कधीच घडलं नाही किंवा फारच क्वचितच तसं घडलं. मला देवावर विश्वास ठेवता आला पाहिजे. आपल्याला सवय होईस्तवर विश्वास ही गोष्ट आपल्याला भीतीदायक वाटत असते. तुम्हाला ते कठीण वाटतंय म्हणून तुम्ही जिथनं आला होता त्या ठिकाणी पुन्हा धाव घेऊ नका. पूर्वीच्या ठिकाणी ते किती कठीण होते आठवा. लोकांना असं वाटतं की ते त्यांच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. मलाही तसं वाटत होतं. एखादा नकारात्मक विचार माझ्या मनात यायचा, मला वाटायचं मी त्या नकारात्मक विचाराचाच विचार करणार. मला असं सुचलं नाही की मी माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकते. पण देववचनाचा अभ्यास करायला लागल्यानंतर मला कळलं मी माझी विचारसरणी निवडू शकते आणि चुकीच्या विचारांना हुसकावून लावून योग्य विचारांची निवड मी करू शकते. एक प्रमुख गोष्ट जी मी शिकले, ज्याची माझ्या मते तुम्हालाही मदत होईल, ती म्हणजे माझ्या मनावर जर नकारात्मक गोष्टींचा हल्ला झाला असेल तर माझ्या तोंडाने मी देववचन मोठमोठ्याने म्हणायला लागते. नक्कीच तुम्ही जर अशा एखाद्या गोष्टीचा विचार करताय जी तुमच्या हिताची नाही, तुम्ही काहीतरी बोलायला सुरुवात केल्यावर त्या विचार शृंखलेत अडथळा येत असतो. शत्रू जर तुम्हाला सांगत असेल, तुमच्या मनावर भडीमार करत असेल की तुमच्या बाबतीत काहीच चांगलं घडणार नाही, भूतकाळात जे काही सगळं तुम्हाला मिळालंय त्या म्हणजे ढिगभर वाईट गोष्टी होत्या, तुमचं भविष्य ही त्याचीच पुनरावृत्ती असणार आहे, कायम तुम्ही भंगलेलेच असणार आहात, तुमचं कधीच लग्न होणार नाही, तुमचा जोडीदार कधी बदलणार नाही, ज्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवून आहात, सैतान तुम्हाला सांगतो ते कधीच होणार नाही. अशा वेळी तुम्ही तोंड उघडून मोठ्याने म्हणायला हवं, माझ्या जीवनासाठी देवाकडे एक उत्तम अशी योजना आहे. तो माझ्या प्रार्थना ऐकतो, मी देवात प्रगती करतोय, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या भविष्यात चांगल्या गोष्टी या घडणारच आहेत. खरं तर माझ्या बाबतीत आजच काहीतरी चांगलं घडण्याची मी अपेक्षा करत आहे. आणि तुम्ही जेव्हा हे असं करायला लागता, तुमच्या लक्षात येईल तुमची विचारसरणी बदलायला लागते. शत्रूला जर कळलं की नकारात्मक विचार तुमच्या मनात आणल्यावर तुम्ही त्याला उपदेश करता, तर मग तो अशा कुणाला तरी शोधतो जो त्याच्या विरोधात कधीही येणार नाही. तुमचा दिवस उत्तम जाओ आणि दिवसातला काही वेळ देववचन मोठ्याने बोलण्यात घालवा.